कालचा काय मॅच झालेला आहे, 12 बॉल 9 रन 4च विकेट पडलेले होते। कोणाला तरी वाटू शकतं का फक्त 9 रन 12 बॉल मध्ये निघणार नाहीत आणि ते पण 4च विकेट असताना, परंतु हेच चमत्कार, हीच कमालकार सूर्यकुमार यादवनं करून दाखवलेली आहे। श्रीलंकेला 12 बॉल मध्ये फक्त 9 रन पाहिजे होते आणि 4 विकेट पडले होते, म्हणजेच 6 विकेट त्यांच्या हातामध्ये होते आणि तरी सुद्धा टीम इंडियानं मॅच जिंकलेला आहे आणि 3ला 3 T20 जिंकले। तर सूर्यकुमार यादवनं चमत्कार केला, मी असं का म्हटलं, कारण 19वी ओव्हर कोणी टाकली, रिंकू सिंगनं। आता तुम्ही विचार करा, रिंकू सिंगनं कधी बॉलिंग केली का? मला तर आठवत नाही वा। 19व्या ओव्हर मध्ये ते पण रिंकू सिंगला बॉलिंग दिली आणि तेव्हा अनेक जणांना असं वाटत होतं की तुमच्याकडे काही बॉलर नाहीत का? रिंकू सिंगला बॉलर दिली, ते पण एवढ्या टफ मॅच मध्ये, म्हणजे समजण्या पलीकडचं गणित होतं। रिंकू सिंगला बॉलिंग दिली आणि काय ओव्हर टाकली रिंकू सिंगनं। पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर 1 रन, चौथ्या बॉलवर 2 रन, 5वा बॉल डॉट, 6व्या बॉलला परत विकेट, म्हणजे फक्त 3 रन देऊन 2 विकेट घेतल्या। म्हणजे जसं काय बुमराहनं ओव्हर केली अशा प्रकारची फिलिंग आली आणि रिंकू सिंगनं आपलं काम पूर्ण केलं। 19व्या ओव्हरला फक्त 3 रन दिल्या आणि 2 विकेट घेतले, तरी पण काम पूर्ण झालेलंच नव्हतं। आता पण 6 बॉल मध्ये 6च रन काढायच्या होत्या। आता तरी तुम्ही म्हणाल की जे मेन बॉलर असतात ते आले असतील। 20व्या ओव्हरला तर सगळ्यात जास्त कमाल झाला किंवा सगळ्यात मोठा कमाल झाला। बॉलिंग टाकायला कोण आला? सूर्यकुमार यादव। तुम्हाला आठवतं का कधी सूर्यकुमार यादवनं बॉलिंग केली? ते पण 20व्या ओव्हर मध्ये। सूर्यकुमार यादव आल्यानंतर मात्र असं वाटलं की आता कॅप्टन झालंय म्हणून काही करायचं का, स्वतः ओव्हर घ्यायची का 20वी? ते पण अशा अनेक प्रकारचे डाऊट लोकांच्या मनामध्ये येत होते किंवा ही पूर्णपणे मनमानी आहे असे पण लोकांनी विचार केले असतील। परंतु सगळ्यांना चुकीचं ठरवत, म्हणतात ना, जो कॅप्टन असतो तो समोर होऊन काम करायला पाहिजे, म्हणजे हरला तरी त्याचीच जिम्मेदारी, जिंकला तरी त्याचीच जिम्मेदारी, अशा प्रकारचं नेतृत्व करायला पाहिजे। 20वी ओव्हर ते पण फक्त 6च रन काढायच्या होत्या, तशा वेळेस सूर्यकुमार यादव आला आणि काय ओव्हर टाकली। पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि मॅचच्या थ्रिल मध्ये हे समजलंच नाही की सूर्यकुमार यादव आता हॅट्रिकवर आहे, परंतु हॅट्रिक नाही झाली। चौथ्या बॉलला 1 रन निघली, 5व्या बॉलला रनआउटचा चान्स मिस झाला आणि शेवटी असं झालं की सूर्यकुमार यादवनं 6 रन काढू दिला नाहीत। मॅच गेला सुपर ओव्हर मध्ये। आता किती थ्रिल ह्या मॅच मध्ये आला तुम्हीच विचार करा। 12 बॉल मध्ये 9 रन काढायचे होत्या, तो मॅच सुपर ओव्हर पर्यंत आला, म्हणजे एवढ्या प्रकारचा थ्रिल बघायला भेटला। आणि खरा गेम तर सुपर ओव्हर मध्ये झाला। सुपर ओव्हर मध्ये बॉलिंगला आला वॉशिंग्टन सुंदर। काय वॉशिंग्टन सुंदरनं पण बॉलिंग टाकली। पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलला 1 रन, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल विकेट आणि इंडियाला टार्गेट भेटलं 2 रनचं। आता हे 2 रन काढण्यासाठी परत सूर्यकुमार यादव स्ट्राईकवर आला, म्हणजेच एक प्रकारे पूर्ण जिम्मेदारी घेतली आणि हरलो तरी मीच हरलो, जिंकलो तरी मीच जिंकलो आणि पहिल्याच बॉलवर मॅच जिंकून दिला। तर अशा प्रकारचा कालचा मॅच झाला। म्हणजे या मॅच बद्दल बोलणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की वाटतच नव्हतं की टीम इंडिया मॅच जिंकू शकते। तुम्हीच विचार करा, 12 बॉल मध्ये 9 रन निघत नसतात का? तर तिथून मॅच पलटलाय, ते पण कोणी? रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवनं। आता यामध्ये कमाल नाही, कारण रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवनं अनेक वेळेस मॅच पलटलेत, पण कशाने? बॅटिंग करताना। पण बॉलिंग करून मॅच पलटवलेत याचं उदाहरण काल पहिल्यांदाच बघायला भेटलंय। तर ओव्हरऑल कालचा मॅच खूप जास्त थ्रिलिंग झाला। ज्यांनी कालचा मॅच लाईव्ह बघितला नाही त्यांच्याकडून एक ग्रेटेस्ट मॅच बघायचा राहून गेला असं तुम्ही म्हणू शकता। आणि स्पेशली श्रीलंकेबद्दल वाईट वाटत आहे, कारण श्रीलंकेचे मिडल ऑर्डर पासूनचे बॅट्समॅन चालले नाहीत, याच कारणामुळे मॅच हरलेले आहेत। श्रीलंकेचे मिडल ऑर्डर पासूनचे बॅट्समॅनच चालले नाहीत, याचमुळे श्रीलंका हरलेली आहे। पहिल्या मॅच मध्ये 7 विकेट 21 रनवर पडले, दुसऱ्या मॅच मध्ये 7 विकेट 31 रनवर आणि तिसऱ्या मॅच मध्ये 7 विकेट 29 रनवर पडले। म्हणजेच मिडल ऑर्डर पासून खालच्या बॅट्समॅननं कामच केलं नाही, त्याचमुळे श्रीलंकेला पराभव झालेला आहे किंवा इंडियाचा परफॉर्मन्स खूपच चांगला राहिला असं बी तुम्ही म्हणू शकता। काय वाटतं तुम्हाला कालच्या मॅच बद्दल? एका शब्दामध्ये कॉमेंट करून नक्की